फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाची घोषणा झाली असून एकूण 13 प्रभागामधून 27 नगरसेवक निवडले जाणार आहेत. आरक्षणामुळे अनेक जुन्या वारसदारांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागला आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करणाऱ्या काहींची संधी हुकलेली आहे. अनेक पुरुषांना आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरवावे लागणार आहे, तर अनेक हक्काच्या प्रभागातून संधी हुकलेले काही जण दुसऱ्या प्रभागातून रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता हे फलटणमधलं निवडणुकीचं वारं कोणत्या दिशेने वाहत जाणार, एकंदरीत कोणती समीकरणे जोडली जाणार आहेत किंवा जोडली जाणार आहेत, या सर्व बाबींची या व्हिडिओमधून सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अशोक घुगे आणि तुम्ही पाहत आहात मास्टर माइंड यूट्यूब चॅनल. फलटण नगरपालिकेचे प्रभाग रचनेचे आरक्षण जाहीर झाल्याने सर्वजण आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक प्रभागातून इच्छुक असलेल्या जनतेसाठी राबणाऱ्या अनेक मातब्बरांच्या दांड्या घोल झाल्या आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रभाग 1 मध्ये संजय गायकवाड यांनी तयारी केली होती, मात्र त्या ठिकाणी अनुसूचित जाती महिला आरक्षण पडल्याने त्यांच्या मनसुब्यावरती पाणी पडले आहे. ते आता दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवार पेठ या ठिकाणी वैशाली सुधीर आहिवळे, सनी आहिवळे व सचिन आहिवळे या माजी नगरसेवकांना पुनश्च संधी मिळू शकते. प्रभाग 3 मध्ये लढण्यासाठी शक्ती भोसले यांनी तयारी केली आहे आणि आरक्षणाचा त्यांना लाभ मिळाला आहे. अनुप शहा यांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने त्या प्रभागातून त्यांची संधी हुकली आहे. ते त्यांच्या मुलीला तेथून मैदानात उतरवू शकतात. ओबीसींचा चेहरा असलेले अमीर शेख यांनी जोरदार तयारी केली होती, मात्र त्यांच्या प्रभागाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने ते आता दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेजसिंह भोसले यांनी देखील आरक्षणाचा जो काही फटका आहे त्यांना आरक्षणाचा फटका बसलेला आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकास काकडे व खरात सर यांच्यात लढत रंगण्याची शक्यता असून या ठिकाणी दोन्ही राजे गट व खासदार गट बाहेरचे भक्कम उमेदवार देऊ शकतात. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वसाधारण एकच जागा निघाल्याने त्या ठिकाणी इच्छुक असलेल्या राहुल निंबाळकर, अमोल सस्ते यांची उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे. आणि ओबीसी महिलांसाठी राखीव असलेले प्रभाग हे काही मातब्बर नेत्यांना बाहेर बसवणारे ठरलेले आहेत, तर काही ठिकाणी प्रभाग ओपन झाल्यामुळे नव्या चेहऱ्यांना राजकारणात संधी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांचा राजकारणामध्ये उदय होऊ शकतो. सत्ताधारी विरोधी गटातील अनेक मजबूत उमेदवारांना यंदा त्यांच्या पारंपरिक प्रभागातून लढण्याची संधी मिळालेली नाहीये. त्यामुळे ज्यांच्या आता खरं तर ह्या सगळ्या बाबीमधून त्यांच्या दांड्या गुल झाल्या आहेत असं म्हटलं तरी ते संयुक्तिक ठरणार आहे. आता नेते दुसऱ्या प्रभागातून उतरणार का, किंवा काही आपली पत्नी, मुलगी, घरातील अन्य स्त्रियांना पुढे करण्याचा विचार सुरू करणार का? चर्चेतील काही नेते सौभाग्यवती कार्ड वापरून राजकारणातील आपली मक्तेदारी ते कायम ठेवतील का? हे सर्व प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आता विचार करायला प्रवृत्त करत आहेत. ज्यांना त्यांच्या मूळ प्रभागातून संधी मिळाली नाही ते आता शेजारील किंवा सोयीच्या प्रभागातून लढण्याचा विचार करत आहेत आणि आरक्षणामुळे निर्माण झालेल्या नवीन राजकीय समीकरणामुळे फलटण नगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. महासंग्राम आता तिथं पाहायला मिळणार आहे. प्रत्येक भागात नवीन उमेदवारासोबत जुने खेळाडूही लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. कोण कोठे उभे राहणार, कोण मागे असणार, कोणाचा प्रचार जोर धरणार यावरच निवडणुकीची गणिते अवलंबून असणार आहेत. फलटण नगरपालिकेमध्ये राजे गट विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे हे जवळपास आता निश्चित आहे. महायुतीतील जागा वाटप कसे होते, कोणते प्रभाग कोणते घटक पक्षाकडे जातात यावर ही उमेदवारांचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे. सद्यस्थितीत महायुतीकडे उमेदवारांची भाऊगर्दी आहे. तिकीट वाटपात रुसवे फुगवे झाले तरी पक्षांतरांच्या बेडूकोड्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत किंवा तशी शक्यता नाकारता येणार नाही. राजे गटाकडे दीर्घकाळ सत्ता असल्याने
या गटाकडून उमेदवारी निवडताना राजे गटाला फारशी अडचणीची स्थिती राहणार नाही. प्रभागाचे आरक्षण बदलल्याने आमिर शेख, मेहबूब मिटकरी, रियाज इनामदार, सिकंदर डांगे, रणजित भुजबळ, संजय गायकवाड, अनुप शहा, तेसिंह भोसले या इच्छुकांच्या अडचणी वाढल्या असल्याचे सध्या तरी चित्र निर्माण झालेले आहे आणि सर्वत्र त्याबद्दल बोललं जात आहे. शेवटी कोणाला संधी मिळेल आणि कोणाचा पत्ता कट होणार, तर कोण बंडखोरी करणार, हे सगळं मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे किंवा काळच या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तुर्तास इथंच थांबू. तुम्हाला माहीत असलेल्या उमेदवारांचे नाव आणि प्रभाग कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. पुढील अपडेटसाठी मास्टर माइंड या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.